शौर्यगाथा चॅनलमध्ये आज रक्षाबंधनच्या निमित्तानं आपण आलेलो आहोत. कर्नल विनोद कुमार पाटील सरांच्या 2 बहिणींबरोबर संवाद साधणार आहोत. मग मी सगळ्यात मोठी. रक्षाबंधन दिवशी भावंडांना लवकर उठायचं, सडा रांगोळी करायची, त्यांच्या आवडीच्या राख्या घेऊन यायचं, मग ती राखी बांधायची दोघींनी मिळून, ओवाळायचं. ती राखी घालून विनोद दिवसभर सगळ्यांना दाखवायचं. ही मोठ्या दिदीनं बांधली, ही सीमाताईनं बांधली. दिवसभर तो हात असा धरून असायचा राखीचा. त्याचं ते कौतुक खूप वाटायचं. रक्षाबंधन म्हटले की भाऊ आपल्याला काहीतरी ओवाळणी देतो. अगदी कुठल्याही स्वरूपात असते तर ती आपल्यासाठी ती आयुष्यभराची पुंजी असते. बरोबर. पण अशी कुठली ओवाळणी आहे विनोद पाटील सरांची की तुम्ही कायम तुमच्या स्मरणात? अविस्मरणीय ओवाळणी म्हणजे त्याची कशी नेहमीच असते त्याची ओवाळणी. मला तो आला ना की मला असं मिठी मारतो. असा दोघींना घेतो, असा दोघींना घेतो. त्याच्याबद्दलचा एक किस्सा सांगते मी. म्हणजे भाऊ भावना कशा जपतो आणि बहिणीला कसा जपतो हे सांगायचंय मला तुम्हाला. सगळे जेवायला बसले, जेवायला ताटं वगैरे केली, जेवली बसली आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की दीदी चिकन खात नाहीये आणि पटकन उठला. मला हे काही माहित नाही, मी काहीतरी दुसरं घेऊन खात होते. उठला आणि 4-5 मिनिटाला तो ऑमलेट करून घेऊन आला माझ्यासाठी. घेऊन आला आणि माझ्या ताटात ठेवलं. अक्षरशः मला डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी. जर माझा भाऊ माझ्या भावना एवढ्या जपत असेल तर मला दुसरी ओवाळणी आणखीन काय हवी. एकदा महापूर आला होता आणि माझी राखी कुठेतरी विसावली, कुठल्या तरी पोस्ट ऑफिसमध्ये विसावली. त्याला फोन केला, मी राखी पोचली काय? नाही म्हटलं मी पोचली. मला रडायला आलं तेव्हा. मी म्हटलं अरे मग आता राखी तुला कशी, तर येऊ का मी विमानाने येऊ का? पण तू रडू नकोस. रक्षाबंधनाचा संस्कार मला सांगायचा झाला तर माझे पप्पा 28 वर्ष आर्मीमध्ये होते आणि त्यांचे मित्र त्यांच्या बरोबर असणारे पी.के. पाटील मामा म्हणून बेळगावचे, आणि त्यांना बहीण नव्हती. आणि आर्मीत असताना माझी आई ते हयात असेपर्यंत आज तागायत त्यांना राखी पाठवत होती. पप्पांचं मत काय होतं, मी जवानापासून भरती झालो पण विनोदला तसं नाही करायचंय, त्याला डायरेक्ट ऑफिसर करायचंय. तुमच्या वडिलांचं आधीच त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी ते ठरवून ठेवलं होतं की यांना सातारा सैनिक स्कूलला घालायचं, जिथून आर्मी ऑफिसर तयार होतात. कुठलं क्षेत्र असं नाही की जिथं त्यांनी उडी घेतली आणि त्या क्षेत्रात ते पहिले आलेत. रक्षाबंधन बहीण भावाच्या अथांग आणि पवित्र नात्याचा गोड सण. हातावर बांधलेल्या राखीच्या धाग्यासोबत प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचं आणि पाठराखणीचं वचन देतो. पण आपल्या देशामध्ये असेही काही वीर सुपुत्र आहेत जे केवळ स्वतःच्याच बहिणींचं नव्हे तर देशाच्या सीमेवर प्राण पणाला लावून अखंड भारताच्या लाखो बहिणींचं रक्षण अविरतपणे करत असतात. असेच एक कर्तव्यदक्ष आणि शूर व्यक्तिमत्व म्हणजेच राधानगरी तालुक्यातील वाळवा गावचे सुपुत्र, बेळगाव मराठा लाईट इन्फंट्रीचे डेप्युटी कमांडंट आणि ट्रेनिंग हेड आदरणीय कर्नल विनोद कुमार पाटील सर. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या सौजन्याने आणि रक्षाबंधनाचं औचित्य साधून आज आपण कर्नल पाटील सरांच्या लाडक्या भगिनी सौ विद्या नंदकुमार नळवडे आणि सौ सीमा महेश सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधत आहोत. देशाचं रक्षण करणाऱ्या एका सैनिकाचा बहीण भावाच्या नात्यातला हळवेपणा, बालपणीच्या गोड आठवणी आणि तितकाच अभिमानास्पद प्रवास उलगडणारी ही विशेष मुलाखत शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वांना नमस्कार. शौर्यगाथा चॅनलमध्ये आज रक्षाबंधनच्या निमित्तानं आपण आलेलो आहोत. कर्नल विनोद कुमार पाटील सरांच्या 2 बहिणींबरोबर संवाद साधणार आहोत. खरं तर रक्षाबंधन म्हणजे बहीण भावांच्या पवित्र प्रेमाची एक ओळख म्हणून आपण साजरा करतो. तर ह्या भावाबद्दलच्या काय आठवणी आहेत, तर आज विमलताई आणि सीमाताई आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत. विमलताई नमस्कार. सीमाताई नमस्कार. विमलताई, मला एक सांगा की मला वाटतं कसबा वाळवा, राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवा गावचे आपण सगळे आहात, म्हणजे पाटील सरांचं घराणं. तर पाटील सरांचं हे जे आहे ती 4थी पिढी मला वाटतं आपल्या पाटील घराण्यातील. तर लहानपणापासूनच कर्नल विनोद कुमार पाटील सरांच्या मध्ये असं काय होतं का, असं तुम्हाला कधी जाणवलं का की हा माझा भाऊ पुढे जाऊन सैन्यामध्ये खूप छान चांगल्या पदावर होणार, असं काय आठवणी असेल तर सांगा. होय, मी आधी असं सांगते तुम्हाला की माझे वडील, माझे 2 काका, तिघेही आर्मीमध्ये. त्यामुळं नेहमी पत्रव्यवहार व्हायचा. तिथल्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या जायच्या. मी ते वाचून घरात सगळ्यांना दाखवायची.
पुन्हा ते सुट्टीवर यायचे. बर. सुट्ट्यावर आले की आम्ही चौघेही भावंड पळत पळत जाणार, त्यांच्या बॅगा वगैरे बघणार. बर. मग दुपारनंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बॅगा उघडून ठेवलेल्या असायच्या, बघितलेल्या असायचे. मग प्रत्येकाला गिफ्ट काढून दिले जायचं. काका द्यायचे, वडील द्यायचे. बर. कारण ते आर्मी मधून आले म्हटले की खूप अगदी वर्षावर्षांनी यायचे, 6-6 अरे बाप. महिन्यांनी यायचे. बरोबर. त्यामुळे दिवस असा आमचा त्यांच्या सोबतच जायचा सगळं. आणि मग एक एक वस्तू बाहेर काढून दिली की मग आम्ही खुश व्हायचो. पण माझं लक्ष मात्र बॅगेच्या पाठीमागच्या बाजूला जे आपण कागदपत्र ठेवतो ना, बर. तिथं असायचं. मग ते थोड्या वेळानं काका हे काय, पप्पा ते काय म्हणून विचारलं ना की पप्पा आणि काका माझे अगदी इतकं आनंदाने आणि कौतुकाने बाहेर काढून दाखवायचे ना, तर त्या माझ्या आत्याने पाठवलेल्या राख्या असायच्या. ओ. इतक्या सुंदर आणि अशा मोठ्या मोठ्या आणि इतक्या जीवापड जपलेल्या असायच्या त्या. बरं. मग ही कुणी पाठवली, ती कुणी पाठवली, तर ते सांगायचे ही मोठ्या हत्यानं, ही छोट्या हत्यानं असं पाठवली म्हणायची. 6 जणी आत्या आम्हाला. 6 जणी. 6 जणी आत्या. आणि म्हणजे तेव्हा मला वाटतं प्रत्यक्ष असं जाऊन रक्षाबंधन नाहीच, करणं हे शक्यच कधीच झालंच नव्हतं. नाही. त्यांनाही आणि झालंच मला वाटतं नाही कधी. सैन्य दलातली कुटुंबांसाठी हा फार मोठा त्याग असतो. म्हणजे हो, हो. असं असतं की प्रत्येक युद्धभूमीवर असतात, पण त्यांच्या कुटुंबियांचे जे प्रश्न असतात किंवा त्यांना आता तुम्ही जसं म्हटलात की रक्षाबंधन असतं तर त्यांना सेलिब्रेट करता येत नसतं, कारण ते युद्धभूमीवर असतात आणि तुम्ही घरी असता. पण हा बोला ना. मग त्या राख्या बघूनच आम्हाला ते बहीण भावंडांचं प्रेम तेव्हा म्हणजे ते संस्कार तेव्हापासून आमच्या मनावर झाले. अरे वा. बरं. आणि मग त्या राख्या बघून आम्ही, आणि दुसरी विशेष गोष्ट अशी की माझ्या आत्या शिकल्या नव्हत्या जास्त, पण न चुकता माझ्या वडिलांना आणि माझ्या त्या 2 काकांना त्या हे पाठवायच्या. आणि तिथून मग आमचा हा बहीण भावंडाचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पवित्र नात्याचा असतो, हे ते संस्कार लहान बालपणी आमच्या मनावर झाले. मग मी सगळ्यात मोठी, मग रक्षाबंधन दिवशी भावंडांना लवकर उठवायचं, सडा रांगोळी करायची, त्यांच्या आवडीच्या राख्या घेऊन यायचं, मग ती राखी बांधायची दोघींनी मिळून, ओवाळायचं. मग त्यावेळेला किती 5 रुपये नाही तर 2 रुपये ओवाळणी असायची, आईच द्यायची ना. बरोबर. आणि मग ती राखी घालून विनोद दिवसभर सगळ्यांना दाखवायचं, ही मोठ्या दिदीनं बांधली, ही सीमाताईनं बांधली. दिवसभर तो हात असा धरून असायचा राखीचा. त्याचं ते कौतुक खूप वाटायचं. राखी आम्ही 15 दिवस आधी पाठवतो. पाठवल्यानंतर त्या राखीचं जे ट्रॅकिंग कार्ड असतं ते कार्ड मी लगेच फेकत नाही फेकत मी लगेच. रोज मी ते मोबाईल जाऊन तो नंबर डायल करते, टाईप करते, राखी माझी कुठंपर्यंत पोहोचली आहे रोज बघते मी. कारण रक्षाबंधनच्या आधी त्यातला राखी पोहोचलीच पाहिजे. का तर सगळ्यांच्या हातात राखी बघितली की कुठलाही भाऊ आपल्या हातात राखी नसेल, बहिणी असून राखी जर नसेल तर त्याचा दिवस कसा जाणार. बरोबर. ह्या भूमिकेत जाऊन जेव्हा मी जाते तेव्हा मला खूप वाईट वाटतं. त्यामुळे त्याच्या आधी 2 दिवस त्याला राखी पोचलीच पाहिजे. एकदा महापूर आला होता आणि माझी राखी कुठेतरी विसावली, कुठल्या तरी पोस्ट ऑफिसमध्ये विसावली होती. त्याला फोन केला मी, राखी पोचली काय? नाही म्हटला दीदी पोचली. मला रडायला आलं तेव्हा. मी म्हटलं अरे मग आता राखी तुला कशी, तर येऊ का मी म्हणाले येऊ का, पण तू रडू नकोस. मी राखी मला मिळाली की त्या दिवशी आपण आपलं रक्षाबंधन साजरा करूया. म्हणजे जितके तुम्हाला साहेब म्हणजे आर्मी ऑफिसर शिस्तीचे कडक असे वाटतात तुम्हाला, तितकेच भावनिक उदाहरण देतो. तसेच आहेत, खूप भावनिक आहेत. मलाही एक उदाहरण सांगायचं आहे. सैनिक स्कूलला नाही, सैनिक स्कूललाच होते ते. आणि त्यांना राखी आम्ही जवळ आहे, तसं सातारा कोल्हापूर अंतर जवळ आहे, पण सैनिक स्कूलला खूप सगळीकडून मुलं येतात ना, लांब लांबची येतात. त्यांना राख्या बांधायला काही कुणी बहिणी येत नाहीये. मग मी एक वर्षी आमच्या शेजारचा मुलगा पण सैनिक स्कूलला होता आणि त्यांच्या घरी ट्रक होता आणि त्या ट्रकात बसून मी रक्षाबंधनला गेले होते एकदा. पण मी रक्षाबंधन चुकवलं नाहीये. ते जायचं तर जायचं, आई पप्पांना त्यावेळेला सुट्टी नव्हती आणि ते येऊ शकत नव्हते, पण ते शेजारचे रक्षाबंधनला चालले होते. ट्रक मध्ये बसून सुद्धा मी रक्षाबंधनला गेली. त्याच्या नेक्स्ट इयरला काय केलं, त्यांच्या मित्रांना राख्या कुणी बांधायच्या असा भाव आमच्या मनात सारखा असायचा. मग आम्ही त्यांच्या डॉमेट्रीमध्ये जेवढी मुलं आहेत तेवढ्या सगळ्या मुलांना राख्या मी खरेदी केल्या, एका लखोट्यामध्ये घातल्या आणि पोस्ट केल्या. मग त्या पोचल्या त्यांना आणि त्यांच्या मॅडमनी, त्यांना रेक्टर मॅडमनी बोलवून घेतलं. विनोद पाटील तुम्हाला बहिणी किती आहेत म्हणाले? 2 आहेत. मग या
कुठल्या बहिणींनी एवढ्या राख्या तुम्हाला पाठवल्यात म्हणाले. तर ते म्हणाले माझ्या एकट्यासाठी नाही पाठवलेल्या, डॉमेट्री मधल्या सगळ्या मुलांसाठी या राख्या माझ्या बहिणींनी पाठवलेल्या आहेत असं म्हणायला लागले ते. नाही, मला वाटतं हे खरं सगळं संस्काराचा पण हा एक भाग आहे. रक्षाबंधनाचा संस्कार मला सांगायचा झाला तर माझे पप्पा 28 वर्ष आर्मीमध्ये होते आणि त्यांचे मित्र त्यांच्या बरोबर असणारे पी.के. पाटील मामा म्हणून बेळगावचे, आणि त्यांना बहीण नव्हती, आणि आर्मीत असताना माझी आई ते हयात असेपर्यंत आज तागायत त्यांना राखी पाठवत होती. आज तागायत त्यांना रक्ताचं नातं नव्हतं, नाही म्हणजे तुमच्यासाठी आपल्या बरोबर आपल्या सगळ्या समाजाला घेऊन चालायचा हा जो वारसा आहे आणि तो खूप आई चांगला. आई स्वतःहून पोस्ट करत नव्हती, पण पप्पा हा संस्कार जपत होते कायम. आजपर्यंत त्यांच्या मित्रासाठी आईनं राखी पाठवली आहे म्हणून राखी पाठवली होती. आणि घरात जाऊन म्हणून मग आईनं पप्पांना विचारलं, ते त्यांना बहीण नाही म्हणून मग तू बांधा म्हणाली. आणि तेव्हापासून बहीण भावांचं प्रेम अखंड राहिलं. म्हणजे रक्ताचं नातं नव्हतं हे, पण त्या राखीनं नातं निर्माण केलं, जपलं, आयुष्यभरासाठी जपलं. आणि त्यानंतर वडील आर्मीमध्ये असल्यामुळं वडिलांचं नेहमीच त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, माझा मुलगा हा आर्मीतच जाणार नेहमी. ते पप्पांचं मत काय होतं, मी जवानापासून भरती झालो, पण विनोदला तसं नाही करायचंय, त्याला डायरेक्ट ऑफिसर करायचंय. तुमच्या वडिलांचं आधीच त्यांचं स्वप्न होतं, त्यामुळे त्यांनी ते ठरवून ठेवलं होतं की यांना सातारा सैनिक स्कूलला घालायचं, जिथून आर्मी ऑफिसर तयार होतात. त्या ठिकाणी त्याचं ऍडमिशन घेतलं आणि 5वीलाच त्यांना बाहेर काढलं. म्हणजे त्यांचं करिअर घडवण्यासाठी आईनी त्याग केला, एवढ्या लहान मुलाला बाहेर पाठवलं. पूर्वी एवढ्या छोट्या मुलांना पाठवत नव्हती, आणि ग्रामीण भागात सोयी सुविधा नव्हत्या. ग्रामीण भाग होता, त्यामुळं त्यांचा स्पार्क होता. 4थीला ते स्कॉलरशिपला राज्यात आले होते. आम्ही तेच म्हटलं, म्हणजे पहिल्यापासून त्यांच्यामध्ये काय म्हणतो ना आपण, मुलाची पाय पाळण्यात राज्यात नंबर काढला होता स्कॉलरशिपला. अतिशय ब्रिलियंट, लहानपणापासूनच ब्रिलियंट. कुठलं क्षेत्र असं नाही की जिथं त्यांनी उडी घेतली आणि त्या क्षेत्रात ते पहिले आलेत, असं कुठलंही क्षेत्र झालं सगळीकडे पहिला नंबर सोडलेला नाही, अजिबात नाहीये त्यांनी सोडलेला. ते तिथंही सैनिक स्कूलला असताना पण त्यांनी विविध पदावर कामं केली विद्यार्थी दशेत. एनडीएला असताना तर त्यांनी एनडीएचं गोल्ड मेडल मिळालं, प्रेसिडेंट गोल्ड मेडल मिळवलं त्यांनी. त्यानंतर राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळवलंच त्यांनी. IMA ला असताना त्यांनी सोर्ड ऑफ ऑनर म्हणजे मानाची तलवार असते जी बेस्ट स्टुडंटला मिळतीये, ती देखील त्यांनीच मिळवली. NDA असताना जनरल थिमय्या मेडल जे असतं ते पण त्यांनीच मिळवलं. म्हणजे मला वाटतं तुमच्या दोघींसाठी ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे की इतके मेडल्स त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी मिळवलेले आहेत ना, असे भिंत कमी पडतीये. एवढे मेडल्स त्यांनी मिळवलेले. पण आता ताई, आज आपण बोलत आहोत रक्षाबंधनचं निमित्तानं, मी तुमच्याशी दोघींची संवाद साधत आहे. तर रक्षाबंधन म्हटले की भाऊ आपल्याला काहीतरी ओवाळणी देतो, अगदी कुठल्याही स्वरूपात असते तर ती आपल्यासाठी ती आयुष्यभराची पुंजी असते. पण अशी कुठली ओवाळणी आहे विनोद पाटील सरांची की तुम्ही कायम तुमच्या स्मरणात राहील? त्यांची ओवाळणी म्हणजे काय, मला जरा फिरण्याचं छंद आहे आणि हे आता सगळ्या देशभर फिरतातच. यांच्या निमित्ताने आम्हालाही फिरायला मिळतं आणि जाईल तिकडं VIP ट्रीटमेंट मिळते. साहेबांची बहीण म्हणून साहेबांची गाडी, साहेबांबरोबर बॉर्डरवर जाणं, साहेबांबरोबर सगळ्या म्हणजे त्यांचा लवाजमा 8 दिवस आमच्या पाठीमागनच असतो. आणि हे सगळं मी जिथं जिथं साहेब पोस्टेड झालेत तिथं मी माझ्या कुटुंबासहित जाऊन आलेली आहे. आणि कोरोनाचा काळ होता, जवळजवळ 3 PPE किट माझ्या मुलांना घालून फ्लाईट मधनं मी, मला वाटतं खरं बहीण भावाचं प्रेम हे याच्याशिवाय दुसरं काय असू शकत नाही. तुमच्या साहेबांसारखेच ग्रामीण भागातून आलेले, त्यांच्याच वयाचे, तिथं मी गेले. मग त्यावेळेला गुरेज सेक्टर म्हणून तिथं गेलो. तिथं जाऊन आम्ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला. मागे पुढे होता पण आम्ही केला तिथं बॉर्डरवर. योगायोगानं दिदीचा एक विद्यार्थी तिथं होता, मोहिते नावाचा विद्यार्थी असेल ना, निलेश मोहिते. सरांनी काय ओवाळणी दिली तुम्हाला, काय आठवतं? ओवाळणी म्हणजे नेहमी जाईल तेव्हा VIP ट्रीटमेंट असते माझ्यासाठी. अगदी साहेब तिथल्या सगळं फिरण्याची माझी सोय करतात, त्यांचा जवान बरोबर देतात माझ्या बरोबर. पूर्ण 8 दिवस राजेशाही थाटात त्या साहेबांच्या इथं मला छान ट्रीटमेंट असते. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आतापर्यंत एवढे ओवाळणी तुमची झाले असतील रक्षाबंधन, पण एखादी अविस्मरणीय कुठली ओवाळणी आहे का, की असं वाटलं की अविस्मरणीय ओवाळणी म्हणजे त्याची कशी नेहमीच असते त्याची ओवाळणी. मला तो आला ना की मला असं
असं दोघींना घेतो असं अरे, अरे. दोघींना ही घेतो. आमच्यासाठी खूप मोठी ओवाळणी आहे. आला नाही की तेवढे 5 मिनिटं जवळ घेतलं ना, हो. की आम्हाला सगळं नमस्कार वर्षभराचं- करणार आणि अच्छा. दोघींना असं जवळ घेणार असं. किती छान, म्हणजे तुमच्यासाठी ही खूप ही मोठी खूप कारण मोठी आहे. हो. त्यामुळे तेवढं झालं ना हा. की आणि सगळं मिळाल्यासारखं मिळाल्यासारखं होतं. वाटतं. ते सुरक्षित आहेत आजपर्यंतच्या नोकरीच्या काळात. देश सेवा करताना बरोबर. ही आमच्यासाठी खूप मोठी पण ताई आहे. असंही असं दोघे म्हणजे विमलताई सीमाताई, कारण जेव्हा एखादी व्यक्ती सैन्य दलात तर तुमची तर चौथी पिढी आहे म्हणजे विनोद चौथी कुमार पिढी आहे, पाटील हो. सरांची, हो. तिथं खूप अशा घटना घडतात की असं भीती वाटते, एक भीतीचं वातावरण असतं. तर तेव्हा तुमची मानसिक अवस्था काय होती? आणि समजा अशा वेळेला जर रक्षाबंधन जवळ असेल तर आपल्या मनात एक धाकधूक असते ना, की जसं तुम्ही आता म्हटलात माझा भाऊ पण सुरक्षित राहू दे आणि त्याच्याबरोबर ग्रामीण भागातले म्हणा का इतर भाऊ पण आपले सुरक्षित राहू दे. सुरक्षित राहू दे. तर त्यावेळेस तुमची भावना काय असते? कारण तुमच्या प्रत्येक, कारण आम्ही आमच्या शौर्यगाथामध्ये खूप वेळा असं दाखवतो की एक सैनिक जेव्हा तिथं युद्धभूमीवर लढत असतो तर त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबाचा त्यागही खूप महत्त्वाचा मोठा असतो. कारण एका मुलाला घडवती आई घडवते, म्हणजे सगळ्यांचाच, म्हणजे बहिणींचा त्याच्यामध्ये त्याग असतो. तर तुमच्या दृष्टिकोनातून असा काही एखादा अनुभव आहे का की रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, बाबा भावानं मला ओवाळणी द्यायला पाहिजे, पण असं काहीतरी घडलंय विचित्र, असं युद्धभूमीवर वगैरे सर आहेत, असं काय आठवतंय का तुम्हाला प्रसंग? नेहमी वाटतं ते जेव्हा युद्ध वगैरे सुरू असतात, हा. बॉर्डरवर असतो तेव्हा हम्म. खूप मनातून भीती वाटतच वाटते. असते. हा हा पण देवाला नेहमी हात जोडले जातात की तो रक्षाबंधनला सुरक्षित येऊ दे, येऊ दे, भाऊबीजला बरोबर. सुरक्षित येऊ दे. बरोबर. सतत रात्रंदिवस तोंडामध्ये आमचा जप सुरू असतो. हो. गणपतीचं बरोबर. नाव घेणं, त्याचं रक्षण कर, त्याचं रक्षण कर, असं नेहमी म्हणत राहतो आम्ही. आणि आई वडील काही दिवसभर आमचे टीव्हीच लावून बसतात हो. सतत दिवसभर. ते युद्ध जोपर्यंत संपत नाही किंवा तिथल्या बातम्या आता हे सगळे शांत झाले हो. असं जोपर्यंत ऐकायला मिळत नाही तोपर्यंत आई टीव्हीच्या समोर हलतच नाही. बरोबर. बऱ्याच वेळा ते रात्री 12 वाजेपर्यंत तेच बघत असते. जोपर्यंत ते एखादी बातमी कळत नाही की आज सुखरूप आहे माझा सुखरूप आहे, मुलगा किंवा माझा सुखरूप भाऊ आहे. सुखरूप आहे, किंवा मग तोपर्यंत. त्याचा एखादा फोन आला की मग हा. जरासं थोडंसं हे होतं. मग भाऊजाईला फोन करतो मी, हो, कसं बरोबर. आहे विनोद, बरोबर. कसं आहे तिथं वातावरण कसं आहे आता. बरोबर. मग ती थोडा धीर देते, तिला आम्ही थोडा धीर देतोय, असं होते. मग तुमच्या काय आहेत सीमाताई आठवणी त्याच्याबद्दल? आहेत म्हणजे आता म्हटलात तुम्ही, आई पप्पा अखंड देवाचं नामस्मरण हो. करत असतात, पप्पांचं वाचन चालू असतं, आईचं रोज न चुकता गणपतीला दुर्वा वाहणं चालू असतं. का तर माझा लेक बॉर्डरवर आहे, हो. तो सुरक्षित राहू दे. बरोबर. त्याच्याकडे जी जबाबदारी दिली आहे हा. देशाने, ती जबाबदारी पेलण्याची ताकद त्याच्यात राहू अरे वा, दे. म्हणजे हा पण खूप छान, हा. म्हणजे तुमच्या आईंचं पण, आईना पण अगदी, नतमस्तक अगदी, आहोत की अगदी. फक्त माझा मुलगाच नाही तर माझ्या मुलावर जी देशाची जबाबदारी दिली आहे ती पण त्याला पेलवू दे, ही क्षमता पण त्याच्यामध्ये येऊ दे आणि असं. हा. पप्पा स्वतः रिटायर्ड आर्मीवाले असल्यामुळं हो. नेहमी पप्पांचं त्याला गायडन्स असतो. Guidance, हो. बरोबर. कसं वागलं पाहिजे, कसं हो. राहिलं पाहिजे, आपल्या बरोबर. सिनियर्सशी कसं वागलं पाहिजे, बरोबर. आपल्या ज्युनियर्सशी कसं वागलं पाहिजे, अगदी बरोबर. कशा पद्धतीनं आपलं वर्तन असलं पाहिजे, साहेब म्हणून आपण त्यांना कसं पुरलो पाहिजे, हो. या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आज तागायत पप्पांचं त्यांना मिळतं. प्रश्नच नाही. म्हणजे आणि आपण नेहमी म्हणतो घरातल्यांचे संस्कार, हो. हे तर खूप प्रत्येक पिढीला, म्हणजे सैन्य दलातला असो किंवा अजून कुठलाही असो, तर ते फार महत्वाचे असतात. सुट्टीला आले ना हा. की बाप लेकांचं बोलणं त्याच्यावरच असतं. हो का? दोघही मिळून त्याच आर्मी आज काय झालं, हो हो. माझ्या युनिट मध्ये कसं घडतंय, काय बरोबर. घडतंय, मी असा फेस करतोय असं. आणि मग वडील त्यांच्याबरोबर ते दोघं डिस्कस करत असतात. आम्ही म्हटलं दोघे एकत्र, आर्मीवाले दोन एकत्र आले की यांच्या आर्मीच्या चर्चा आर्मीच्या सुरू गप्पा. होत्या. पण एकूणच आतापर्यंतच्या चर्चेमधून हे जाणवते की तुमच्या घरातलं वातावरण पण तेवढं पोषक आहे. म्हणजे काका ह्याच्यामध्ये तुमचं चौथी पिढी असल्यामुळं तुमच्या घरामधला तो वारसा किंवा तुमच्या घरातले संस्कार की देशासाठी माझा मुलगा काहीतरी करतोय आणि ते देशसेवेचं व्रत त्यांनी जे जोपासलं आहे ते पूर्ण करण्यासाठी तुमच्या आई पण देवाला प्रार्थना हो, करतात. हो. हे खूपच, म्हणजे असं वातावरण जर असेल तर मला वाटतं सगळ्या देशाला मी माझा मुलगा दिलेला आहे असं म्हणता येतच. आणि पण आता- पप्पा 28 वर्ष नोकरी करून आले, देश सेवा करून आलेले. पण आता माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघींना असा असेल की इतर आज रक्षाबंधन आहे, आता सगळे बहीण भाऊ एकमेकांना म्हणजे बहिणी ओवाळतात, पण तुमच्या भावाचं वेगळे पण काय आहे? किंवा आज इतर बहिणींना, म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या बहिणीला तुम्ही काय संदेश द्याल की आज आमचा भाऊ सैन्य दलात आहे, असं सिव्हिल लाईफमधल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? देशप्रेम कसं तुमच्यामध्ये जागृत करता यायला पाहिजे? कारण तुमचाही त्याग तेवढाच आहे. तुमचा भाऊ आज एवढ्या छान पोस्टवर कर्नल विनोद कुमार पाटील सर काम करत आहे, तर तुम्हाला काय, तुमच्या भावना काय आजच्या दिवसाबद्दल, सरांच्याबद्दल? एकमेकावर निस्वार्थी प्रेम करणं,
कुठलीही अपेक्षा न ठेवता बहीण भावंडावर एकमेकावर निस्वार्थी प्रेम असावं, बरं. एकमेकांच्या भावना जपल्या जायला. त्याच्याबद्दलचा एक किस्सा सांगते मी. सगळेजण जेवायला बसले होते. त्याच्याकडे आम्ही गेलो होतो पुण्याला आणि सगळे जेवायला बसले होते. चिकनचा प्रकार केला होता आणि त्याच्या लक्षात नाही आलं ते. म्हणजे भाऊ भावना कशा जपतो आणि बहिणीला कसा जपतो हे सांगायचंय मला तुम्हाला. सगळे जेवायला बसले, जेवायला ताटं वगैरे केली, जेवली बसली आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की दीदी चिकन खात नाहीये आणि पटकन उठला. मला हे काही माहित नाही, मी काहीतरी दुसरं घेऊन खात होते. उठला आणि 4-5व्या मिनिटाला तो ऑमलेट करून घेऊन आला माझ्यासाठी. घेऊन आला आणि माझ्या ताटात ठेवलं. अक्षरशः मला डोळ्यात पाणी आले त्या दिवशी. जर माझा भाऊ माझ्या भावना एवढ्या जपत असेल तर मला दुसरी ओवाळणी आणखीन काय हवी. खूपच छान, खूप मोठी ओवाळणी. खरंच आहे, म्हणजे न सांगता. आणि मला वाटतं ह्याच्या व्यतिरिक्त बहीण भाऊ निशब्द प्रेम आहे. कारण हे प्रेम आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही, डोळ्यातून व्यक्त करू आमचे शकतो. सण समारंभ कधी साजरे होतात सगळे ते जेव्हा सुट्टीवर येतात तेव्हाच असतात. तेव्हाच आमचे रक्षाबंधन तेव्हाच असतं, भाऊबीज आमची तेव्हाच असते. बरोबर. आणि गावाकडे काकांना बरेचशा आमच्या 3-4 काकांना मुली नाहीयेत. मग त्यांना आम्ही दोघीच दिद्या मोठ्या जणी आहेत. मग त्यांचं रक्षाबंधन आम्ही इथं कोल्हापुरातच करतो. मग ती सगळी भावंड असतात आणि साहेब नसतात. मग दिवसभर रुकरुक लागलेली असते. सगळेजण आहेत तरीही आमचा रक्षाबंधन त्या दिवशी सुनाच असतो. घर भरलेलं असतं पण भावंडांनी. पण मला वाटतं ह्या सगळ्यापेक्षा तुमचा भाऊ आज एवढ्या मोठ्या पदावर काम करतोय, सगळ्या देशाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी जो व्रत उचललेलं आहे ते आम्ही स्वतः मराठाला पिंपणीच्या परेडला गेलो होतो, आम्ही बघितलेलं आहोत. तर मला वाटतं ह्याच्या पुढे म्हणजे शब्द नाहीच आहे. कारण आणि हा मला वाटतं रक्षाबंधनचा एपिसोड खूप काय म्हणतो आपण त्याला भावनात्मक झालेला आहे. दोघींनी, सीमाताई आणि विमलताईंनी खूप सरांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. आणि तुम्ही मगाशी म्हटला तसं निशब्द प्रेम आहे. बहीण भावांचं प्रेम असावं तर हे निशब्द असावं, निस्वार्थी प्रेम असावं. आणि तरच तुमचं निस्वार्थी प्रेम असेल तरच आपण रक्षाबंधन खरं साजरं करू. मग तो सैन्य दलातला असू दे किंवा आपला सर्वसामान्य नागरिक एखादा भाऊ असू दे. दोघींना खूप खूप धन्यवाद. आणि सरांच्या भावी वाटचालीसाठी आमच्या शौर्यगाथा चॅनलकडून कारण मला सांगायला एकच आवडेल की आमची जी वाटचाल चाललेली आहे त्याच्यामध्ये विनोद कुमार पाटील सरांचा खूप मोठा हात आहे. पण आपलेही आशीर्वाद असू दे. धन्यवाद. धन्यवाद.